Hello students, welcome to all of you. I am Miss Hima Landge. आपला ॲडव्हान्स डिप्लोमा इन इन्शुरन्स रिस्क मॅनेजमेंट यामध्ये पेपर फर्स्ट आहे रिस्क मॅनेजमेंट. यामध्ये तुम्हाला सेकंड टॉपिक बिहेवियरल अस्पेक्ट्स यामध्ये एक पॉईंट आहे पर्स्युएसिव्ह स्किल्स. ओके, म्हणजेच काय तर मन वळवणारी कौशल्य. बघा, पर्स्युएसिव्ह स्किल्स म्हणजेच मन वळवणारी कौशल्य. यामध्ये तुम्ही मराठीमध्ये त्याला अनुनय असं म्हणू शकता. ते काय सांगितलं यामध्ये, मनापासून मनवणे, इतरांना आपल्या दृष्टिकोनाशी सहमत असणे किंवा व्यक्तीच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी पटवणे होय. काय सांगितलंय बघा इथं, मनापासून मनवणे, इतरांना आपल्या दृष्टिकोनाशी सहमत असणे किंवा सहमत करणे किंवा कृतीच्या मार्गाचं अनुसरण करण्यासाठी पटवणे. बघा, जी काही आपण कृती करणार आहोत त्या कृतीचं अनुसरण दुसऱ्याने करावं म्हणून त्याला मनापासून मनवणं किंवा त्याला पटवणं किंवा आपला जो दृष्टिकोन असणार आहे त्या दृष्टिकोनाशी त्याला सहमत करण्यासाठी प्रयत्न करणं. नियोक्त कर्मचाऱ्यांमध्ये मन वळवून घेण्याच्या कौशल्यांना महत्त्व दिलं गेले. बघा, कर्मचाऱ्यांचं मन वळवून घेऊन त्यांच्याकडून काम करून घेण्याला महत्त्व जास्तीत जास्त दिले, कारण ही कौशल्य नोकरीच्या कामगिरीच्या अनेक बाबींवरती परिणाम करत असतात. त्यानंतर अनुनय म्हणजे काय, यामध्ये मन वळवणे, इतरांना त्यांचा दृष्टिकोन बदलण्यास वचनबद्धतेशी सहमत असणे, एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यास किंवा कृती करण्याचा मार्ग पटवून देत आहे. कामाच्या ठिकाणी मौखिक लेखी मन वळवण्याचे कौशल्याचे मोल आहे. काय सांगितलंय, मन वळवणे, इतरांना त्यांचा दृष्टिकोन जो असेल तो बदलण्यास भाग पाडणे. ओके, त्यानंतर वचनबद्धतेशी सहमत असणे, एखादे उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यास किंवा कृती करण्याचा मार्ग पटवून देणे. कामाच्या ठिकाणी मौखिक आणि लेखी मन वळवण्याच्या कौशल्याचं मोल हे जास्तीत जास्त आहे. विक्री हे मनापासून धडधडण्याचा सर्वात स्पष्ट प्रकार आहे. बघा, विक्री हे मनापासून धडधडण्याचा सर्वात स्पष्ट प्रकार आहे, परंतु हे कौशल्य बऱ्याच पदांवर देखील वापरले जाते. व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना अप्रिय परंतु आवश्यक कार्य करण्यास प्रवृत्त करतात. काय सांगितलं, व्यवस्थापक जे असतात ते कर्मचाऱ्यांना अप्रिय कार्य आणि परंतु आवश्यक असणारी कार्य करण्यासाठी काय करत असतात, प्रवृत्त करत असतात, भाग पाडत असतात. वकिलांनी वादविवाद करण्यापूर्वी युक्तिवाद केला. IT फर्म ग्राहकांना चांगल्या नेटवर्किंग उपकरणांमध्ये गुंतवणूक करण्यास मनाई केली जाते आणि विभाग प्रमुखांनी त्यांचे वरिष्ठांना त्यांचे बजेट वाढवण्यासाठी पटवून देण्यासाठी सादरीकरण करावं लागतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपला वरिष्ठ व्यक्ती असेल किंवा कनिष्ठ व्यक्ती असेल त्याला आपल्या सहमताशी आपल्या दृष्टिकोनाशी सहमत करण्यासाठी तर आपल्याला त्याला पटवून देणं किंवा त्याचं मन वळवणं किंवा त्याला आपल्या मताशी सहमत करण्यासाठी भाग पाडणं. ओके, हे कौशल्य. आता
या काय सांगितलं आहे, कसे मनापासून कार्य करते. यामध्ये काय सांगितले, मनापासून शिकवणे ही काही जणांमध्ये जन्मजात व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आहेत. बघा, मनापासून शिकवणे ही काही जणांमध्ये जन्मजात व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आहेत, परंतु ती एक कौशल्य देखील आहे, जी शिकली ती सुधारली जाऊ शकते. बघा, मनापासून शिकवणे हा काही जणांमध्ये जन्मजात व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये आहे, परंतु ती एक कौशल्य देखील आहे, कारण जी शिकली ती सुधारली जाऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची मन वळवण्याची कौशल्य खाण्यासाठी पुढील चरण वापरलं जातं. आता काय सांगितलं यामध्ये, आपल्या लक्ष प्रेक्षकांच्या गरजा मूल्यांकन करा. काय आहे यामध्ये, तर काही प्रकरणामध्ये काही प्रकरणांमध्ये आपल्या प्रेक्षकांना काय आवश्यक आहे हे आपल्याला आधीच माहिती असू शकेल, तर इतर प्रकरणांमध्ये आपल्याला संशोधन करण्याची आवश्यकता असू शकते का. बघा, काही प्रकरणामध्ये आपल्याला संशोधन करण्याची आवश्यकता असू शकते. यामध्ये विक्री क्षेत्रातील आपण एक उत्पादन उपाय सादर करण्यापूर्वी त्यांच्या पसंतीत किंवा आवश्यकता क्लायंट विचारून सुरू करू शकता. त्याबरोबर क्लायंटची आवश्यकता काय आहे हे विचारून आपण काय करू शकतो, त्यांच्या पसंतीनुसार उत्पादन हे सुरू करू शकतो. विविध प्रेक्षकांनी आणखी काही उदाहरणे इथे आहेत विविध प्रेक्षकांची. त्यामध्ये बघा, नोकरीचे विश्लेषण करणे आणि आपल्या कव्हर लेटरला स्थितीनुसार टेलरिंग. काय सांगितलं आहे, नोकरीचे विश्लेषण करणे, आपल्या कव्हर लेटरला स्थितीनुसार टेलरिंग. त्यानंतर आपल्या कार्यसंघाला प्रोत्साहनात्मक कार्यक्रमासाठी त्यांना काय पाहिजे हे विचारात घेणे. त्यानंतर एखाद्या राजकीय उमेदवाराचा प्रचार घोषणा करण्यासाठी नोंदणीकृत मतदारांशी बोलणे. आपल्या प्रेक्षकांसह परस्पर संबंध तयार करा. मन वळवण्याकरता आपल्या प्रेक्षकांना आपण त्यांच्या चांगल्या आवडीनिवडी लक्षात घेतल्या पाहिजेत. हा विश्वास आवश्यक आहे. काय सांगितलं आहे, मन वळवण्याकरता आपल्या प्रेक्षकांना आपण त्यांच्या चांगल्या आवडीनिवडी काय आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. बघा, आपले प्रेक्षक असो किंवा ग्राहक असो, आपण काय करत असतो, बिझनेसमॅननी काय करणं गरजेचं आहे की मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये ग्राहकाची पसंती कोणत्या वस्तूला आहे, ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या वस्तू घेणं परवडतं, त्यांना कोणत्या प्रकारच्या वस्तू घ्यायला आवडतात, यानुसार उत्पादन घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर मन वळवण्याकरता आपले ग्राहक जे आहेत त्यांच्या आवडीनिवडी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यांच्या आवडीनिवडी लक्षातमध्ये घेऊन त्यांच्यावरती असणारा विश्वास आपण कायम ठेवणं गरजेचं आहे. आणि विश्वास तयार होण्यास वेळ लागत असतो, आणि तो विश्वास तयार झालेला एकदा तो टिकून राहणं अतिशय गरजेचं आहे. ओके, विश्वास हा टिकून राहणं अतिशय गरजेचं आहे. संबंध तयार करण्यासाठी प्रश्न विचारा आणि उत्तरे सक्रियपणे ऐका. बघा, एकमेकांमध्ये संबंध तयार करण्यासाठी आपण एकमेकांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे, आणि जी उत्तरं असणार आहेत ती सक्रिय उत्तरं ऐकणं गरजेचं आहे.
कौटुंबिक आणि बाहेरील स्वारस्यांविषयी विचारा आणि आपण कोण आहात हे सामायिक करा. त्यानंतर बिल्डिंग रिपोर्ट ही एक सतत होणारी प्रक्रिया आहे. एक मिनिट. बघा काय सांगितलं यामध्ये. आपण काय बघत होतो की काही प्रकरणामध्ये आपल्या प्रेक्षकांना काय आवश्यक आहे हे आपल्याला आधीच माहिती असू शकेल, तर काही प्रकरणामध्ये आपल्याला ते संशोधन करण्याची आवश्यकता असते. बघा काही ठिकाणी आपल्याला बाजारपेठेमध्ये आपले ग्राहक कोणते प्रोडक्ट परचेस करतील हे आपल्याला माहिती असतं, परंतु काही ठिकाणी आपल्याला माहिती असतं का, तर नाही. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तिथं बाजारपेठेमध्ये सर्चिंग करावं लागतं, बाजारपेठेमध्ये शोधावं लागतं की नक्की ग्राहकांना कोणत्या पद्धतीचे प्रोडक्ट्स परचेस करायला आवडतात ते. ते आपल्याला काय करावं लागतं, तर शोधावं लागतं. ओके. त्यामध्ये विक्री क्षेत्रातील आपण एक उत्पादन उपाय सादर करण्यापूर्वी त्यांच्या पसंती आणि आवश्यकता आपल्याला विचारून घ्याव्या लागतात किंवा विचारात घ्याव्या लागतात. त्याचबरोबर आपले जे प्रेक्षक असतील त्यांच्याबरोबर परस्पर जो संबंध असणार आहे तो संबंध पॉझिटिव्ह असणं, सकारात्मक असणं अतिशय आवश्यक आहे. मन वळवण्याकरता आपल्या प्रेक्षकांना आपण चांगल्या प्रकारे बघा, मन वळवण्यासाठी आपले प्रेक्षक जे असणार आहेत त्या आपल्या प्रेक्षकांच्या आपण मन वळवण्याकरता चांगल्या आवडीनिवडी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यानंतर हा विश्वास आवश्यक आहे. कशासाठी आवश्यक आहे, तर त्यांच्या बघा काय सांगितलं यामध्ये. जर आपल्याला एखादं प्रोडक्ट्स विकायचं असेल तर आपले जे ग्राहक आहेत त्या ग्राहकांच्या आवडीनिवडी आपण इथे लक्षात घेणं आवश्यक असतं. त्याचबरोबर त्या ग्राहकांचा विश्वास आपल्यावरती असतो. तो विश्वास जो आहे तो कायम आपण ठेवणं इथं आवश्यक आहे. बघा काय बघत होतो आपण, मन वळवण्याकरता आपल्या प्रेक्षकांना आपण त्यांच्या चांगल्या आवडीनिवडी लक्षात घेणं गरजेचं आहे. हा विश्वास इथं असणं आवश्यक आहे आणि विश्वास तयार होण्यास वेळ लागतो. संबंध तयार करण्यासाठी प्रश्न विचारा. जी प्रश्न विचारली जातील त्याची जी उत्तरं येणार आहेत ती सकारात्मक असावी, पॉझिटिव्ह असावी. ती उत्तरं व्यवस्थितपणे ऐका. कौटुंबिक आणि बाहेरील स्वारस्यांविषयी विचारा आणि आपण कोण आहात हे सामायिक करा. बघा ज्या वेळेला कम्युनिकेशन केलं जातं त्यामध्ये मन वळवण्यासाठी एखाद्याचं आपण काय करत असतो, संवाद करत असतो. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे की त्या व्यक्तीचं मन वळणं किंवा आपल्या मताशी ती व्यक्ती सहमत होणं. ओके. सो बिल्डिंग रिपोर्ट ही एक सतत प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ एखाद्या प्रकल्पासाठी आपण टीमची खरेदी पूर्ण केली तरीही बघा, एखाद्या प्रकल्पासाठी आपण टीमची खरेदी पूर्ण केली तरीही आपण टीम सदस्यांसह व्यस्त राहून आणि चांगल्या नोकरीसाठी त्यांचे आभार मानण्याची संधी घेऊन भविष्यातील सहकार्यांसाठी संबंध तयार करणं गरजेचं आहे आणि संबंध तयार करणं हे सुरू ठेवलं पाहिजे. ओके.
कंटाळा नाही का येत तुम्हाला? मला खूप येतो. करतो मी. तर मला काहीच कळत नाही कुणाला काय काय चाललंय. काय सांगितलंय तुम्हाला यामध्ये? कौटुंबिक आणि बाहेरील स्वारस्यांविषयी विचारणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण कोण आहोत हे सामायिक करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे. सो बिल्डिंग रिपोर्ट ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ एखाद्या प्रकल्पासाठी आपण टीमची खरेदी पूर्ण केली तरीही आपण टीम सदस्यांसह व्यस्त राहून आणि चांगल्या नोकरीसाठी त्यांचे आभार मानण्याची संधी घेऊन भविष्यातील सहकार्यांसाठी संबंध तयार करणे सुरू ठेवावे. ही उदाहरणं इथं विचारात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर एखाद्या ग्राहकास विचारा की त्याचे मूल कॉलेजमध्ये कसे चालले आहे. बघा काय सांगितले, एखाद्या ग्राहकाला विचारा की त्याचं मूल हे कॉलेजमध्ये कसे चाललं आहे. एखाद्या काम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल एखादं काम हे यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल एखादे काम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल कर्मचाऱ्याचं कौतुक करा. कोणताही क्लायंट लक्षात न ठेवता कॉफीसाठी क्लायंटला बाहेर काढा. समुदाय सेवा प्रकल्प स्वयंसेवकांना नाश्ता द्या. यामध्ये जेणेकरून काय होईल की आपल्या मताशी दुसरे लोक हे सहमत होतील. म्हणजेच काय की ते मन वळवण्याचं कौशल्य हे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. ऐन वेळेला जर आपल्या मताशी सहमत नसणारी लोक जरी आपल्यासमोर आली तरी त्यांनी आपल्या मताशी सहमत असलं पाहिजे. सो ते एक स्किल तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. यावरती तुम्हाला जास्तीत जास्त MCQ विचारले जाणार आहेत. बघा काय सांगितलंय, फायद्यावर लक्ष केंद्रित करा. यामध्ये आपला प्रस्ताव स्वीकारण्याचे फायदे दाखवा. कृती किंवा दृष्टिकोनातील बदल आपल्या प्रेक्षकांना कसा मदत करेल याबद्दल विशिष्ट राहा. उदाहरणाचा समावेश आहे. कॅम्पसमध्ये भरती माहिती कार्यक्रमाचा भाग म्हणून मालकासाठी काम करण्याच्या फायद्यांविषयी सांगणे. चाचणी किंवा प्री-ट्रियल कारवाई दरम्यान गतीसाठी न्यायाधीशांकडे युक्तिवाद सादर करणे. त्यांनी आपल्या विभागासाठी अतिरिक्त कर्मचारी नेमण्याची शिफारस. वरिष्ठ व्यवस्थापनास उत्पादन किंवा सेवेच्या जाहिरातीचा भाग म्हणून सेलिब्रिटीचे प्रशस्तीपत्र सुरक्षित आणि लिहिणं. त्यानंतर बघा कोणकोणत्या गोष्टी येऊ शकतात कशामध्ये, मन वळवण्याच्या कम्युनिकेशनमध्ये, मन वळवण्याच्या कौशल्यामध्ये. आता हे प्रत्येकाकडे असणं अतिशय आवश्यक आहे. ओके, ओके. सो तुम्हाला समजलं असेल की मन वळवणाऱ्या कौशल्यामध्ये काय येऊ शकतं निदान. ओके.